नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या तडका टॉक्स या चॅनलवरती. रोज सकाळी काय बनवायचं हा एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो, हो की नाही? बायकांना तर सगळ्यात जास्त तो मेन प्रश्न पडलेला असतो. तर मग चला तर आज छानपैकी एक सोपी, चविष्ट आणि कमी वेळेमध्ये होणारी भन्नाट अशी मस्त रेसिपी, जी ब्रेकफास्ट रेसिपी आहे आपली उपमा रेसिपी. हो, कमी वेळेत, कमी साहित्यात आणि परफेक्ट आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि आवडीने सगळेजण खाणारी म्हणजेच उपमा रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न दवडता आपण सुरुवात करूया आपल्या छानपैकी ब्रेकफास्ट उपमा रेसिपीला. त्यासाठी छानपैकी जाड रवा घेतला आहे. तुम्ही जेवढे माणसं आहेत घरात त्या प्रमाणामध्ये घ्या. मी 2 लोकांना खाण्यासाठी 1 वाटी घेतला जाड रवा. छानपैकी तो मस्त परतून लाल करून घ्यायचा आहे बरं का. म्हणजे खूप जाळायचा पण नाही, पण छानपैकी रवा भाजून घ्यायचा आहे. नंतर एका पातेल्यात साईडला पाणी गरम करत ठेवायचं आहे. नंतर त्यासाठी लागणारी तयारी म्हणजे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या हे मस्तपैकी सगळं छान कट करून ठेवलं आहे. चला मग आता घालायची आहे फोडणीची टाईम. कढई घेतली, मस्तपैकी त्यामध्ये तेल घातलं. तेल तडाडलं की छानपैकी त्याच्यात जिरे मोहरींची आहुती दिली. त्यानंतर टाकले शेंगदाणे मस्त आवडीप्रमाणे टाका बरं का. आणि छानपैकी खरपूस होईपर्यंत तेलात तळू द्या. ते तळले की कांदा मस्त बारीक कट केलेला टाकायचा. कट केलेला आणि मस्तपैकी परतून घ्यायचा. वाह हा, तो पण छान तांबूस रंग येईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्या. मिरची जर तिखट पाहिजे असेल तर त्या प्रमाणात 1-2 मिरच्या जास्त घाला. मीडियम पाहिजे असेल तर 2-3 मिरच्या बघा तुमच्या प्रमाणानुसार. मुलं तिखट जास्त खात नाही, मोठे माणसं थोडंफार तिखट असलं तरी चालतं आहे म्हणून. त्यानंतर घातले टोमॅटो. छानपैकी परतून घ्यायचं आहे. एखादं मिनटं त्याला छानपैकी मऊ होऊ द्यायचे. हे सगळं मिश्रण एकत्रित झालं की जो आपण छानपैकी भाजलेला आहे बघा, तांबूस रंग येईपर्यंत भाजलेला जाड रवा होता तो त्यामध्ये मी टाकून दिला आहे. आणि छान मीठ घालायचं आहे, वरती कोथिंबीर घालायची आणि परतून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल आता की तुम्ही पाणी टाकलं नाही, पाणी उकळल्यानंतर आपण रवा घालतो त्यामध्ये, पण मी असे पद्धतीने करते. तुम्ही एकदा नक्की असं देखील ट्राय करून बघा बरं का. हे बघा, चवेपुरतं मीठ घालायचं आहे, कोथिंबीर घातली आहे आणि छानपैकी इकडून तिकडे करून सगळं एकत्रितपणे मिक्स करायचं आहे, म्हणजे सगळीकडे मीठ लागतं. त्यानंतर जे गरम पाणी केलेलं होतं की हे बघा, एकदम मस्तपैकी सगळीकडनं असं ते पाणी, गरम पाणी मस्त टाकून द्यायचं आहे. हा हा, आणि यावरती तुम्ही झाकण ठेवा 2 मिनटं. 2 मिनटामध्ये मस्तपैकी तुमचा उपमा रेडी होतो आहे. मी तर काही झाकण ठेवलं नाही, पण तरी देखील छानपैकी आपला उपमा तयार होतो आहे. हे बघा, असला खमंग एकदम मस्त आणि सुंदर वास येतो. तुम्हाला यामध्ये हळद घालायची असेल तर तुम्ही घालू शकतात, पण मी काय हळद यामध्ये घातलेली नाही आहे. जर बारीक रवा जर आपण घेतला ना तर थोडासा तो असा चिकट आणि असट होतो एकदम. जाड रवा मस्त भाजून घेतला खरपूस की तो एकदम चिकट आणि असा गिळगिळ नाही लागत. एकदम मस्त. हे बघा, मऊ आणि चवेला पण एकदम भारी असला खमंग वास येतोय की एकच नंबर, खावाचं वाटतंय. तुम्ही नक्की ट्राय करा. आता भरपूर जणांची प्रत्येकाची पद्धत करायची वेगळी असते. कोणी सगळं आलं आपलं हे घातल्यानंतर, तेलामध्ये फोडणी घातल्यानंतर पाणी घालतात आणि त्यानंतर उकळी आल्यानंतर रवा घालतात, पण मी अशा पद्धतीने केले. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं आहे ते कमेंटमध्ये सांगा. हे बघा, छानपैकी प्लेटमध्ये सर्व करून घेतला आहे. आपला उपमा रेडी झाला आहे. झटकीपट अगदी 5 मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे. पोट पण भरू शकतं. ब्रेकफास्ट आयटम पण खूप छान, मुलांना टिफिनलाही देऊ शकतो. आणि हे बघा, मस्त गरम वाफा येतात. यावरती तुम्ही शेव टाकून खा किंवा मस्तपैकी तसंच खा. हा हा, आपला छानपैकी उपमा तयार झाला आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. हे बघा, करा बघू कसे झाले नक्की कमेंटमध्ये सांगा.